नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आंब्याचं नियोजन बघणार आहोत. फुलाचा जो मोहर लागण्यापासून जास्त विक्रीपर्यंत कसा माल विकायचा, त्याचबरोबर फवारणी, खत, पाणी, कीड नियंत्रण, रोग नियंत्रण या सगळ्या प्रश्नांची उकल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण शेतकऱ्यांना भेटणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आंब्याची ही जी स्टेज आहे, फुलाची स्टेज आहे, या स्टेजला म्हणतात मोहर म्हणतात. या मोहर जेव्हा लागत असतो तेव्हा, फुलोरा जेव्हा लागत असतो तेव्हा याच्यावर काही प्रमाणात आपल्याला रोग सुद्धा जाणवत असतो. पण जेव्हा असा तुम्हाला रोग जाणवाल, याच्यावर जो रोग पडत असतो तो पावडर मिल्ड्यू हा रोग पडत असतो. त्याच्यामुळे ह्या फुलाची, या मोहरची गळती होते. गळती झाल्यामुळे फळधारणा कमी होते. जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचं मोहर गळती दिसेल किंवा रोग आलेला दिसेल, त्यावेळेस तातडीनं उपाय करणं महत्त्वाचं आहे. उपाय काय करायला पाहिजेत? साधी एक फवारणी असते, ती फवारणी करायची. ज्या ठिकाणी तुम्हाला फुल गळती दिसेल, मोहर गळती दिसेल, रोग आलेला दिसेल, त्यावेळेस 3 औषधं घेऊन यायचे. हेक्झाकोनाझोल, बोरॉन आणि झिंक याचं किती प्रमाणात मिक्सचर तयार करायला पाहिजेत बघून घ्या मित्रांनो. एक फवारणीचा पंप तुमचा 15 ते 20 लिटरचा जर असेल, त्या फवारणीमध्ये हेक्झाकोनाझोल तुम्हाला 15 ml घ्यायचं आणि बोरॉन 15 ग्रॅम आणि झिंक 8 ग्रॅम या तिघाचं मिक्सचर करून आपल्याला ज्या ठिकाणी ज्या झाडाची गळती, फुलगळती होत असेल, रोग आले असेल, त्या झाडावर फवारणी करायचं आहे. याची जर फवारणी जर केली तर तुमचा हा जो मोहर आहे गळणं थांबेल आणि रोगापासून मुक्त होईल. फक्त फवारणी करताना काही गोष्टीची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. ती म्हणजे, आणि जेव्हा आपण फवारणी करतो तेव्हा स्वच्छ पाणी वापरायचं, सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करायची आणि योग्य डोस वापरायचा. ह्या 3च गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्याचबरोबर फवारणी करताना काही गोष्टी करायला नाही पाहिजेत. कुठल्या करायला नाही पाहिजेत? जेव्हा फवारणीचं आपण 3चं मिक्सचर करतो, त्याच्यामध्ये काही शेतकरी काही प्रमाणात काही टाकतात, जसं की लिंबू टाकतात, शॅम्पू टाकतात, युरिया टाकतात. हे असं काही टाकायचं नाही आहे. फवारणी तुम्ही दुपारच्या टायमाला किंवा भर उन्हात किंवा भरपूर वाऱ्यामध्ये करायची नाही. यानंतरची जी स्टेज असते ती लहान फळधारणा असते. मोहराच्या नंतर लहान लहान आपल्याला आंबे दिसू शकतात. काही ठिकाणी असं होऊ शकते, आभाळ जर फिरलं किंवा पाणीचं प्रमाण जर जास्त झालं तर ही फळधारणा गळायला सुरुवात होते. जसं तुम्हाला हे गळायला दिसेल त्यावेळेस काही गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. एकच फवारणी करायची. NAA 3 ml घ्यायचा, 19-19 150 ग्रॅम घ्यायचा आणि बोरॉन 8 ग्रॅम घ्यायचा. तिघाचं मिक्सचर करायचं. ज्या ठिकाणी तुम्हाला छोटे छोटे आंबे गळालेले दिसेल त्या ठिकाणी ही याची फवारणी करायची. आणि ही फवारणी सर्वात महत्त्वाची असते, न चुकता करायची फवारणी. खताचं नियोजन कसं करायला पाहिजे? खताचं नियोजन एकदम सोपं असते. जर तुमचे झाड 15 ते 20 या वयोगटातील जर असतील तर खत कसं टाकायला पाहिजे? झाडाभोवती सुरुवातीला आळं करायचं. आळं केल्याच्या नंतर युरिया, या तिघाचं कॉम्बिनेशन करून खत टाकायचं. युरिया किट टाकायचा 500 ग्रॅम, त्याच्यानंतर किट टाकायचं 1 किलो आणि MOP अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम. या तिघाचं मिक्सचर करायचं, तुमच्या आळ्याच्या भोवती टाकायचं. आणि तुमच्या जवळ जर शेणखत जर असेल, वर्मी कंपोस्ट जर असेल तर ते 15 ते 20 किलो टाकू शकता तुम्ही. टाकल्यानंतर काय गोष्टी करायच्या नाही बघा. जेव्हा खत टाकतो ना आपण, तिथं झाड असते, झाडाच्या बुडाच्या वेळेस त्या ठिकाणी एकदम ते संपूर्ण खत टाकायचं नाही. त्यानंतर आपण जे खत टाकलं त्यानंतर पाणी जर देतो तिथे असं डोपकार नाही झालं पाहिजे, असं साचलं नाही, पाणी नाही पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुम्ही स्प्रिंकलनं किंवा ड्रिपनं पाणी देऊ शकता. फळाची साईज आणि वजन वाढण्यासाठी काय करायला पाहिजे बघा. फळाची साईज जर एवढी असेल, एवढी साईज जर तुम्हाला एवढी मोठी करायची असेल आणि या साईजून तुम्हाला या साईजवर जायसाठी काय करावं लागते? फवारणी करावं लागणार आहे तुम्हाला. फवारणी एकदम सोपी आणि सिंपल आहे. फवारणीसाठी काय काय लागते त्याच्यामध्ये? फवारणीसाठी लागते कॅल्शियम नायट्रेट आणि 13-0-45. हे किती घ्यायचं? 13-0-45 घ्यायचं 150 ग्रॅम. कॅल्शियम नायट्रेट घ्यायचं 150 ग्रॅम. याचं कंपोजिशन तयार करायचं, याचं मिक्सचर तयार करायचं आणि 15 ते 20 लिटरच्या पंपामध्ये टाकून फवारणी करायची. याची जर फवारणी जर केली तर तुमच्या फळाची साईज वाढते, वजन वाढते आणि तुमचं फळ चमकदार दिसते. आभाळ आलं किंवा पाऊस आलं त्यावेळेस आपल्याला काय खबरदारी घ्यायला पाहिजे बघा. पाऊस जर आला, पावसासोबत जर गाराचा जर फटका जर बसला आपल्या आंब्याला तर मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. संभाव्य धोका काय असू शकतो? फळाला डाग लागू शकते, फळाची चमक जाऊ शकते, फळाची गळ होते. हे सगळं होत असल्याच्या नंतर आपण काय करायला पाहिजे? याच्यानंतरची स्टेज जी असते ती आपली फवारणीची असते. ह्या स्टेजला जर फवारणी जर केली तर आपण आपल्या फळाला बुरशी पासून वाचू शकतो, त्याची चमक सुद्धा वाचू शकतो. काय करायला पाहिजे फवारणीसाठी बघा? कॉपर ऑक्झिक्लोराइड किंवा मँकोझेब या दोन्हीपैकी एक फवारणी करू शकतो.
कॉपर ऑक्झिक्लोराइड आहे 45 ग्रॅम घ्यायचं पर पंपापर्यंत. त्याच्यानंतर मँकोजेब असं तर 40 ग्रॅम घ्यायचं पर पंप. अशा पद्धतीची या दोघांपैकी एक कोटली फवारणी करायची आणि आपल्या फळाला या संभाव्य धोक्यापासून वाचवायचं. आंब्याच्या फळाला सर्वात मोठा धोका जर कुठल्या गोष्टीचा जर असेल तर तो असतो मुंग्यांचा, अळीचा आणि फळमाशीचा. याच्यावर कंट्रोल करण्यासाठी काय करायला पाहिजे? सुरुवातीला आपण बघूया मुंग्या बघा, लाल असतात, तांबड्या असतात, काळ्या असतात. ह्या जर मुंग्याचं प्रमाण जर वाढलं तर तुमच्या झाडावर त्या घर करतात, अंडे घालतात आणि तुमच्या फळांनाही नुकसान करतात. अशा जर मुंग्या तुम्हाला जेव्हा केव्हा दिसतील त्यावेळेस एकच औषध आणायचं. त्यासाठी बघा क्लोरफायरिपोस नावाचं औषध असते, ते 5 ml घ्यायचं, 1 लिटरच्या बॉटलीमध्ये टाकायचं आणि ज्या ठिकाणी तुम्हाला मुंग्या दिसेल त्या झाडाच्या बुंद्यापासून वर 3 ते 5 फुटापर्यंत लावायचं. हे जर तुम्ही लावलं तर तुमच्या झाडावरच्या मुंग्या असतो, बारीक सारीक किडी असते, संपूर्ण मरून जातील. त्याच्यानंतर अळीचा प्रादुर्भाव संपूर्ण फळावर आपल्याला काही ठिकाणी बघायला भेटतो. अळीचा प्रादुर्भाव ज्या वेळेस दिसेल त्यावेळेस इमामेक्टिन बेंझोएट नावाचं आपल्याला औषध आणायचं. 6 ग्रॅम प्रति पंपापर्यंत मारून आपण अळीचा प्रादुर्भाव या औषधामुळे रोखू शकतो. आंब्याच्या फळाला धोका जर कोणी निर्माण करत असेल ते फळमाशी करते. फळमाशीवर नियंत्रण करणं महत्वाचं असते. ह्या फळमाश्या तुमच्या फळावर बसून त्याच्यावर अंडे घालतात आणि तुमच्या फळाचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. यासाठी कंट्रोल करण्यासाठी काय करायला बघा, सोपा पर्याय व्यवस्था आहे बघा. यासाठी बघा मिथिल इग्नॉल नावाचा ट्रॅप असते, ते ट्रॅप आणायचा आणि प्रत्येक 5 झाडापर्यंत लावल्याच्या नंतर त्या माश्या त्या ट्रॅपमध्ये फसतील आणि मरतील. आणि हे जर तुम्ही केलं तर तुमचं 90% काम तुमच्या आंब्याला संरक्षित करण्याचं केलं म्हणून समजून घ्या. आंब्याच्या पाण्याचे नियोजन करणं एकदम सोपं असते बघा. पाणी तुम्ही 2-3 पद्धतीने देऊ शकता. ड्रिपने देऊ शकता, स्प्रिंकलने देऊ शकता, रानपाणी देऊ शकता. मी तुम्हाला सांगेल तुमच्या जर ड्रिप असेल तर ड्रिपनं पाणी देणे एकदम सोयीस्कर आणि उपयोगी असते. स्प्रिंकल जर असेल तर स्प्रिंकलने देऊ शकता. रान पाणी द्यायचा मी सल्ला तुम्हाला देणार आहे. रान पाणी जर दिलं तर कसं आहे, तुमच्या झाडाची फळाची मोठ्या प्रमाणात होऊ शकते, ते तुम्ही टाळलं पाहिजे. दिलं तरी तुम्ही दांड करून कमी प्रमाणात पाणी द्यावं असं माझं सूचना आहे. रान पाणी जर देत असेल तर जास्त पाणी देऊ नका, रोज पाणी देऊ नका, साचेपर्यंत पाणी देऊ नका. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. ह्या जर गोष्टी जर तुम्ही अनाधुंदपणे जर केल्या तर तुमच्या झाडाच्या फळाची मोठ्या प्रमाणात गळ होताना दिसेल आपल्याला. त्यामुळे पाण्याचं नियोजन एकदम पद्धतशीरच असलं पाहिजे. सुरुवातीच्या काळामध्ये मोहरचा काळ जेव्हा असतो, सुरुवात होतो त्यावेळेस तुम्ही ड्रिपनं पाणी 20 दिवसाच्या हप्त्यानंतर द्यायला पाहिजे. 20 दिवस पहिले दिलं, दुसरं पाणी 20 दिवसाच्या नंतर. उन्हाळ्याचा जर जेव्हा काळ जास्त प्रमाणात आपल्याला दिसेल त्यावेळेस प्रत्येकी 10 दिवसाच्या नंतर आपण पाणी दिलं तरी चालते. फक्त पाण्याच्या देण्याच्या वेळेस आपण एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा, पाणी जास्त देऊ नका, साचेपर्यंत देऊ नका आणि रोज पाणी देऊ नका. एक विशिष्ट टाइम पिरियड ठेवून त्यानुसार तुमच्या झाडाला पाणी द्या. आंबे पिकवण्याच्या 2 पद्धती आहेत, चुकीची पद्धत आणि योग्य पद्धत. सुरुवातीला आपण बघूया चुकीची पद्धत. चुकीच्या पद्धतीमध्ये बघा केमिकलचा सर्रासपणे वापर केला जातो. दुसरी पद्धत त्याच्यामध्ये येते पालापाचोळ्यामध्ये ठेवून आंब्याच्या पिकवणी करणं. हे सुद्धा मला चुकीची वाटते. नैसर्गिक आणि योग्य पद्धत जर कुठली असेल तर ती आहे, तुम्ही बंद खोलीमध्ये कागद आणि गवत ठेवून आंबे पिकू शकतात. त्याच्यानंतर इथिलीन सॅचेट वापरून सुद्धा आंबे पिकू शकतात. आणि ह्या ज्या नैसर्गिक पद्धती आहेत, नैसर्गिक पद्धतीमध्ये जर तुम्ही आंब्याचं पिकवणी जर केलं तर तुमच्या आंब्याची चव चांगली राहते, टेक्स्चर चांगलं राहते, कलर चांगलं राहते आणि ग्राहक सुद्धा खुश होतात. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की योग्य पद्धतीचा वापर करून तुम्ही आंबे पिकवले पाहिजे. आंबा विक्री कसा करायचा? आंबा विक्री करायच्या काही 2-3 पद्धती आहेत, हे तुम्हाला सविस्तर सांगणार. आंबा जर तुमचा चांगला जर लागला तर त्यावेळेस व्यापारी वर्ग तुमच्या बागेमध्ये येऊन तुमच्या आंब्याची क्वालिटी आणि क्वांटिटी चेक करून तो विकत घेईल. दुसरा पर्याय असा आहे की एपीएमसीच्या माध्यमातून आपण आंबा विकू शकतो. पुण्याला आहे, वाशीला आहे, नागपूरला आहे, औरंगाबादला आहे. चांगल्या मेट्रो सिटी आहेत त्या ठिकाणी एपीएमसी आहेत आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला एपीएमसी बघा भेटत. त्या ठिकाणी तुम्हाला चांगला रेट सुद्धा लागतो. 50 ते 60 किलो जर तुमची जर चांगला असेल आणि अजून उच्च दर्जाचा जर असेल तर 100 रुपयापर्यंत किलोप्रमाणे तुम्हाला आंब्याला रेट भेटू शकतो. जर अजून जर चांगला असेल तर 150-200 पर्यंत सुद्धा हा रेट व्हॅरी करू शकतो. आंब्याला जास्त दर कसा भेटेल? आंब्याला जास्त दर भेटण्यासाठी ग्रेडिंग करा, 5 ते 10 किलोची बॉक्स बनवा आणि आंबा थेट शेतामधून आला, फ्रेश माल आहे म्हणून विका. यासाठी बघा होलसेल प्राइस आणि रिटेल प्राइस वेगवेगळे असू शकतात. होलसेल प्राइस मध्ये व्यापारी वर्ग हा तुमच्याकडून 50 ते 100 किलोच्या दरम्यानच्या मध्ये तुमचा रेट भाव किलो परत लावून तो तुमच्याकडून आंबा विकत घेऊ शकतो. त्याचबरोबर तर तुमच्या आंब्याची क्वालिटी चांगली असेल, क्वांटिटी चांगली असेल, फ्रेश आंबा असेल, त्याचबरोबर उच्च दर्जाचा आंबा असेल,
बेस्ट चवीचा आंबा असेल तर यासाठी रेट हा व्हॅरी करतो. त्यासाठी बघा 100, 150 आणि 200 पर्यंत सुद्धा रेट वाढू शकतो जर तुमचा आंबा जर उच्च दर्जाचा जर असेल तर. मित्रांनो, योग्य फवारणी, योग्य खत, योग्य पाणी आणि योग्य विक्री जर केली तर या संपूर्ण प्रोसेस मधून तुम्हाला 100% नफा भेटू शकतो. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील आणि ह्या कळलेल्या गोष्टी तुमच्या शेतकरी मित्राला शेअर करून समजून सांगा. आणि तुमच्या जर काही समस्या असतील, तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्स खुला आहे. कमेंट बॉक्स मध्ये काय विचारा, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी देईल. आणि जाता जाता सर्वांना आवाहन करतो की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.